नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जाहीरनामा हा जो कविता संग्रह आपल्याला अभ्यासाला आहे त्याच्यामधली कार्ल मार्क्स नावाची एक कविता आपण अभ्यासणार आहे। आता जाहीरनामा हा कविता संग्रह कुणी लिहिलेला आहे तर नारायण सुर्वे यांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे आणि कधी लिहिला आहे तर 1975 या साली यांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे। तर याच्यातली जी कार्ल मार्क्स नावाची कविता आहे तर त्याची समीक्षा, त्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातले काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज चर्चा करणार आहे। ठीक आहे, तर बघा 1975 हा जो काही कालावधी आहे तर आपल्याला कवितेचे काही कालखंड आहेत, त्याच्या विकासाचे काही टप्पे आहेत, तर त्याच्यामधली ही साठोत्तरी म्हणजे आपण जर प्रदक्षिणा याच्या जर प्रदक्षिणा जो आपल्याला खंड आहे अभ्यासाला तर प्रदक्षिणेच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ही साठोत्तरी कविता आहे। मग आता साठोत्तरी म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे। आता बघा साठोत्तरी कविता म्हणजे काय, 2023 ला लिहिली गेलेली कविता सुद्धा साठोत्तरी म्हणजे काय 60 नंतरची कविता आहे का तर नाही। साठोत्तरी कविता म्हणजे काय, 1960 ते 1980 पर्यंतचा जो काही कालावधी आहे या म्हणजे या 20 वर्षामध्ये या 2 दशकांमध्ये ज्या काही कविता आलेल्या आहेत तर त्यांना साठोत्तरी कविता असं म्हटल्या जातं। आता हा कविता संग्रह कधीचा आहे तर 1975चा आहे। म्हणजेच काय, साठोत्तरी कविता संग्रह हा आहे। याची साठोत्तरी कविता संग्रहाचे काही वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पुढे दिसणारच आहेत, तर ते सुद्धा आपण त्याची सुद्धा चर्चा करणार आहे। ठीक आहे, तर कार्ल मार्क्स नावाची कविताच आपण आता का डिस्कस करणार आहे याचं सुद्धा कारण आहे। नारायण सुर्वेंवर कार्ल म्हणजे मार्क्सचा काय प्रभाव होता, साम्यवादाचा काय प्रभाव होता असा प्रश्न याच्या आधी येऊन गेलेला आहे, त्यामुळं आपण आज कार्ल मार्क्स नावाची कविता त्याचं समीक्षा करणार आहे। आता मार्क्स जे काही मार्क्सवाद आहे, जो काही साम्यवाद आहे त्याचा आपल्या मराठी साहित्यावर खूप जास्त परिणाम झालेला आहे। जसं की आपण बघितलं की नारायण सुर्वेंवर याचा परिणाम आहे, त्यानंतर विंदा करंदीकरांचे जे काही कविता आहेत त्यांच्यावर त्यांचा परिणाम हे आहे। म्हणजे मी अभ्यासातलं जे काही आपल्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल बोलतोय फक्त। त्यानंतर नारायण सुर्वे झाले, विंदा करंदीकर झाले आणि त्याच्यानंतर जन हे वळू तुझे ते शरदचंद्र मुक्तिबोधांचा हा जो काही आपल्याला ही काही कादंबरी आपल्याला जी काही अभ्यासाला आहे तर त्याच्यावर कार्ल मार्क्सचा किंवा मार्क्सवादाचा एक प्रभाव आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना हा कविता संग्रह महत्त्वाचा ठरतो। म्हणून आपण अजून एकदम कोर विषयामध्ये आपण याच्यामध्ये आज आपण याच्यामध्ये हात घालतोय बघा। तर कार्ल मार्क्स ही कविता जी आहे तर ती तुमच्या 34 पेज नंबरवर आहे। जो काही कविता संग्रह तुमच्याकडे असेल ती कविता तुम्ही आधी वाचायला पाहिजे, त्यानंतर हे विश्लेषण घ्यायला पाहिजे, तर ते याचा जास्त फायदा होईल। जे काही प्रश्न नारायण सुर्वेंवर आतापर्यंत विचारलेले गेले आहेत तर रसास्वादाच्या दृष्टिकोनातून नारायण सुर्वे महत्त्वाचे आहे आणि 15 मार्काचा क्वेश्चन यांच्यावर किंवा 15 मार्काचा क्वेश्चन यांच्यावर निश्चित प्रकारे येऊ शकतो का, म्हणजे 25 मार्काला आपल्याला नारायण सुर्वे हे येऊ शकतात आणि फार सोपा असा हा कविता संग्रह आहे। फक्त त्यांची जी समीक्षा आहे तर खूप काही त्यांच्यावर लिहिलं गेलेलं नाहीये, तर त्या दृष्टिकोनातून हे लेक्चर आपलं महत्त्वाचं आहे। चला तर आपण आता सुरुवात करूया वाचायला की यांची जी कविता आहे कार्ल मार्क्स त्याला वाचायला सुरुवात करूया। आता बघा मार्क्स, आता सुरुवात शीर्षक जे आहे ना कार्ल मार्क्स हे जे शीर्षक आहे तर ही एक व्यक्तिवादी असणारी कविता आहे। कार्ल मार्क्स एका व्यक्तीला संबोधून किंवा समर्पित केलेली ही कविता आहे। मार्क्सचा कालावधी किती आहे, कार्ल मार्क्सचा कालावधी किती आहे तर 1813 ते 1880 पर्यंतचा कालावधी जो आहे हा मार्क्सचा कालावधी आहे। आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 1920 पासून मार्क्सचा विचार मराठी साहित्यामध्ये करता येतो, कारण की तेव्हा डांगेंचं एक पुस्तक आलं होतं मार्क्सवादावर, म्हणून ते म्हणजे पहिलं पुस्तक होतं ते मराठी साहित्यामधलं। त्याच्यामुळं 1920 पासून मराठी साहित्यामध्ये आपल्याला मार्क्सवादाचा प्रभाव जो आहे तो जाणवतोय बघा। तर आता सुरुवात करूया बघा काय म्हणतोय। माझ्या पहिल्या संपातच मी तुम्हाला याच्यामध्ये आन्सर रायटिंग करत असताना मुलांचं काय चुकतं याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहे। ठीक आहे, आन्सर रायटिंग करत असताना मुलांचं काय चुकतं या कवितेच्या माध्यमातूनच बोलणार आहे। छोटी कविता आहे, 15 ते 20 मिनिटांमध्ये संपेल, म्हणून लक्ष ठेवून तुम्ही ऐकायला बघा। माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला। ठीक आहे, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता। आता संपातच या हा जो शब्द आहे तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आता बघा कार्ल मार्क्स ही जी कविता आहे ही गोष्ट रूपी कविता आहे, म्हणजे काही कार्ल मार्क्सची एखादी गोष्ट सांगत सांगत पुढे येतोय असं आपल्याला वाटतं बघा। तर ही गोष्ट रूपी कविता आहे आणि सुरुवात जी झालेली आहे बघा, म्हणजे सुरुवात काय आहे, माझ्या पहिल्या संपातच
मार्क्स मला असा भेटला. म्हणजे सुरुवात जी आहे ती निवेदनाने सुरुवात केलेली आहे. हे इथं तुम्ही लिहून घ्या. कशाने सुरुवात आहे तर निवेदनाने केलेली ही सुरुवात आहे. काय म्हणतोय, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. नारायण सुर्वेंचे मार्क्सवादी विचार, जसं मी तुम्हाला संपातच, म्हणजे संप कसा कोण करतो तर कामगार हा संप करतो, बरोबर आहे. कुणाच्या विरुद्ध करतो, भांडवलदाराच्या विरुद्ध करतो. कशासाठी करतो तर त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेण्यासाठी करतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, नारायण सुर्वेंचा मार्क्सवादी विचार हा ट्रेड युनियनच्या जवळ जाणारा आहे. म्हणजे नारायण सुर्वेंवर काय कुठल्या प्रकार, म्हणजे नारायण सुर्वेंच्या साम्यवादाचे वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सुरुवातच आपण इथून करू शकतो. नारायण सुर्वेंचा मार्क्सवादी विचार हा ट्रेड युनियनच्या जवळ जाणारा आहे. ट्रेड युनियन ही कामगारांचा, ट्रेड युनियन काय असते तर कामगारांचा विचार करणारी ही एक संस्था असते. आणि ट्रेड युनियन कधी अस्तित्वात असते, जेव्हा भांडवलशाही व्यवस्था तुमची अस्तित्वात असते. मार्क्सवाद नेमका काय आहे तर समाजाचा जो काही इतिहास आहे त्याचे एका काळानंतर काही टप्पे पडतात आणि या समाजाचा विकास कसा होणार आहे पुढं हे सांगणारा जर कोणी असेल तर तो मार्क्सवाद आहे बघा. म्हणून हे काय आहे तर भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध कोणाला बोलायचं असेल किंवा भांडवलशाही व्यवस्थेच्या विरुद्ध काही विचार असतील तर त्याला आपण साम्यवादी विचारांकडे जाणारा आपण म्हणू शकतो. नुसतं फक्त भांडवलशाहीच्या विरुद्ध नाही तर कामगारांच्या बाजूने बोलणे. जिथं जिथं वर्ग संघर्ष आहे तिथं तिथं साम्यवाद आहे बघा. वर्ग कुठले तर भांडवलवाद्यांचा एक वर्ग आणि कामगारांचा एक वर्ग, असे वर्ग जिथं आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर मार्क्सवादी विचार तिथं आपण म्हणू शकतो बघा. निवेदनाने सुरुवात केलेली आहे बघा. लेखन शैली बघा एकदम साधी अशी लेखन शैली आहे इथे. म्हणजे काय, माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता. ही लेखन शैली कशी आहे, एकदम साधी सरळ गद्यात्मक वाटणारी लेखन शैली आहे. म्हणजे हा पॉइंट कशाचा झालाय आपला तर हा भाषेचा मुद्दा झालाय बघा. भाषेचा म्हणजे नारायण सुर्वेंचे भाषिक वैशिष्ट्य काय आहे तर यांच्या कवितेमध्ये भाषा जी येते ती गद्यात्मक येते. आता बघा मी तुम्हाला आधी बोललो होतो की विद्यार्थ्यांचं चुकतं काय, जेव्हा असे प्रश्न येतात, म्हणजे रसग्रहण जर आपण बघितलं, रसास्वाद जर आपण बघितला, म्हणजे आपल्याला जर लिहायला सांगितलं की नारायण सुर्वेंचं एखादं जर आलंय समजा आता ते पहिल्या 4 ओळी ज्या आपण आत्ता वाचल्या कुठल्या, माझ्या पहिल्या संपातच मार्क्स मला असा भेटला, मिरवणुकीच्या मध्यभागी माझ्या खांद्यावर बॅनर होता, हे जर समजा रसग्रहणाला आलं तर मुलं सरळ काय लिहितात की नारायण सुर्वेंची भाषा ही गद्यात्मक आहे. एवढं जर लिहिलं तर टेक्निकली करेक्ट आहे, वस्तुतः करेक्ट आहे, पण याला मार्क्स येत नाही. मग अशी गद्यात्मक का आहे किंवा त्याचं व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला काय करायला पाहिजे. तुम्ही गद्यात्मक सांगताय म्हणजे काय, एखादा निगेटिव्ह पॉईंट सांगताय, नकारात्मक बाजू सांगताय असं वाटतंय. जेव्हा भाषा गद्यात्मक असते तेव्हा तिला स्वतःचा एक आंतरिक लय असतो आणि आपला मुद्दा स्पष्ट सरळ मांडणे याच्यासाठी ही भाषा जी आहे ती गद्यात्मक ठेवलेली असते. म्हणजे जेव्हा कुठलाही मुद्दा तुम्ही मांडता त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगणं इथं अपेक्षित असतं बघा. ठीक आहे, म्हणजेच काय, माझ्या खांद्यावर त्यांचा बॅनर होता तर ही गद्यात्मक वाटणारी भाषा आहे. गद्यात्मक जरी वाटत असेल तरी तिला स्वतःचा एक आंतरिक लय आहे. कर्ता कर्म क्रियापद असं सरळ याच्यामध्ये दिसतंय बघा. ठीक आहे, जानकी अक्का म्हणाली, ओळखलंच याला, ह्यो आमचा मार्कस बाबा, जर्मनीत जन्मला, पोताभर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातेला मिळाला. आता बघा इथे जानकी अक्का काय म्हणते. आता जानकी अक्का हे पात्र नारायण सुर्वेंनी का उभं केलेलं आहे तर ती एक सामान्य स्त्री आहे. आणि सामान्य स्त्रीला मार्क्सचा जो काही मार्क्स तिला समजलेला आहे तर ती त्याचं स्वरूप जे आहे, म्हणजे मार्क्स हा एक मोठं तत्वज्ञान आहे, तत्ववादी होता असं न दिसता तर तिला जे काही समजलेला मार्क्स आहे तो ते इथं सांगते बघा की ओळखलीस तिला. आता बघा जानकी अक्काचे जे काही बोल येत आहेत, बोल येत आहेत तर ते कुठले आहेत तर ते बोली भाषेमधले. निवेदनाने जी सुरुवात केलेली आहे तर ते प्रमाण भाषेमध्ये आहे. तर ती प्रमाण भाषा आहे. पण जेव्हा जानकी अक्का बोलायला लागते तेव्हा काय होतं तर बोली भाषा येते. म्हणजेच काय की या कवितेमध्ये प्रमाण भाषेबरोबर बोली भाषा सुद्धा वापरलेली आहे. आता बघा असं लिहिलं तर याच्या मागचं अजून कारण तुम्हाला सांगायला पाहिजे. बोली भाषेचा वापर का केलेला आहे तर एक परिणामकारकता साधण्यासाठी. म्हणजेच काय, सामान्य माणसाला मार्क्स काय समजतो याचा परिणाम साधण्यासाठी बोली भाषा आहे. आता तसंच बघा याच्याबरोबर काय, बोली भाषेबरोबर ही एक संवादात्मक कविता सुद्धा आहे.
म्हणजे काय कुणाकुणामध्ये संवाद आहेत की जानकी अक्का कुणाला तरी सांगते, नारायण सुर्वे आपल्याला म्हणजे वाचकाला उद्देशून हे बोलतायत, त्याच्यामध्ये त्यांच्याशी एक एकरी संवाद किंवा दुहेरी संवाद करण्याचा प्रयत्न करतायत. जानकी अक्का कुणाला तरी काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करते की ओळखलीस याला, म्हणजे याचा का तुम्ही याला ओळखलं का, म्हणजे ती कोणाला तरी सांगते आणि जणू काय मार्क तिच्या बाजूला बसलेला आहे किंवा अजून काहीतरी असं जाणवतंय बघा. आता संवादात्मक कविता सुद्धा का असते, तर संवादात्मक कविता एक परिणाम साधण्यासाठी म्हणजे जो काही तिला मांडायचंय याच्याबद्दल बोलायचंय तो परिणाम साधण्यासाठी सुद्धा संवादात्मक कविता लिहिल्या जाते. नारायण सुर्वेंचं याच्यामध्ये आपण बघितलं आतापर्यंत वैशिष्ट्य की त्यांचा जो काही मार्क्सवादी विचार आहे तर हा ट्रेड युनियनच्या जवळ जाणारा आहे. आता बघा याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगण्यासारखा असा आहे, मार्क्सवादी विचार जो आहे तर हा फक्त पोथनिष्ठ किंवा थेरॉटिकल आहे असं नाही, म्हणजे थेरॉटिकल आहे आणि त्याबरोबर काय तर तो एक क्रियाशील सुद्धा आहे. मग मार्क्सवादी विचार जो आहे नारायण सुर्वेंचा तर हा क्रियाशील असणारा विचार आहे. क्रियाशील म्हणजे काहीतरी क्रिया त्याची चालू आहे, क्रियाशील असा विचार त्यामध्ये दिसतोय बघा. म्हणून नारायण सुर्वेंचा मार्क्सवादी विचार हा पोथनिष्ठ नसून तर कसा आहे तो क्रियाशील असा आहे. ठीक आहे, तर हे इथं सांगणं आपल्याला महत्वाचं वाटतं बघा. मला पुढं काय म्हणतोय, जर्मनीत जन्मला, पोतावर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीत मिळाला. म्हणजे आता बघा ही कविता जेवढी फिलॉसॉफीकडे जाते, जेवढी तत्वज्ञानाकडे ही कविता जाते, तेवढीच ही बायोग्राफिकल सुद्धा कविता होती. म्हणजे जानकी अक्कानं काय सांगितलं, बायोग्राफी सांगितली. काय काय तर जर्मनीत जन्मला म्हणजे त्याचा जन्मकुठ झाला जर्मनीत झालाय आणि पोतावर ग्रंथ लिहिले आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला, म्हणजे काय त्याची बायोग्राफी सांगत आलेली आहे. पुढं काय म्हणते बघा, याच्या पुढचं जे आहे ते फार महत्वाचं आहे. काय म्हणते, संन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच, तुझ्यासारखी त्यालाही 4 कच्ची बच्ची होती. आता याचा अर्थ बघा, हिने काय म्हटलं, संन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच. आता इथे एक विरोधाभास तुमच्या लक्षात येईल, ती जानकी अक्काला हा संन्याशी वाटतो. ठीक आहे, आता आपल्या जर सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये जर आपण विचार केला तर संन्याशी कोण असतो, ज्याने संसाराचा त्याग केलेला आहे, ज्याने आयुष्य एका उद्देशासाठी त्याने वाहून नेलेलं आहे आणि सांसारिक सुखापासून तो कुठेतरी दूर गेलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, संन्याशी म्हणतो. बरोबर आहे, संन्याशी आपण त्याला म्हणतो. मग आता इथे काय म्हणते की संन्याशाला काय बाबा सगळीकडची भूमी सारखीच असंही म्हणते. पुढं काय म्हणते, त्याला तुझ्यासारखी 4 कच्ची बच्ची होती, म्हणजे याचा अर्थ काय, त्याला 4 मुलं सुद्धा होती, त्याचबरोबर तो संन्याशी होता. मग हा विरोधाभास कशासाठी आहे तो आपण बघणार आहे. आता बघा की जानकी अक्काला हा संन्याशी का वाटतोय, कारण की या गृहस्थाने म्हणजे कार्ल मार्क्सने जगातील सर्वहारा वर्गांच्या म्हणजे जो काही सर्वहारा वर्ग आहे जगामधला त्यांच्या उद्धारासाठी एक शास्त्रीय मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी तो मार्ग शोधण्यासाठी स्वतःच्या संसाराकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. एकदा पुन्हा थोडंसं बोलतोय, थोडेसे शब्द जे आहेत ते कठीण असू शकतात, ऐकायला तुम्हाला नवीन असाल, पहिल्यांदा जर ऐकत असाल मराठी साहित्याबद्दल तर थोडंसं कठीण होऊ शकतं. की या गृहस्थाने म्हणजे कार्ल मार्क्सने काय केलेलं आहे की सर्वहारा वर्गांच्या उद्धाराचा एक शास्त्रीय मार्ग शोधण्यासाठी त्याचं आयुष्य पणाला लावलं, स्वतःच्या संसाराकडे त्याने दुर्लक्ष केलं. सर्व गरिबांचे संसार म्हणजे जे काही गरीब आहेत त्यांचे संसार हे एक सुखी व्हावेत यासाठी त्याने चिंतन, मनन आणि लेखन केलेलं आहे. त्यासाठी त्याने स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतात की कार्ल मार्क्सची एक मुलगी होती आणि तिला तिची तब्येत खराब झाल्याच्या नंतर तिला औषधं सुद्धा उपलब्ध होऊ शकली नाही, एवढं त्या संसाराकडे त्यानं दुर्लक्ष केलेलं होतं. आणि कशासाठी दुर्लक्ष केलं, उद्देश काय होता तर सर्वहारा वर्गांचा काय उद्धार व्हावा, त्याच्यासाठी एक शास्त्रीय मार्ग शोधण्यात यावा, सर्वांना आपण एक आहोत ही भावना निर्माण करावी, सर्व समतेचं वातावरण सर्व जगामध्ये निर्माण व्हावं, एका हाती कुणाच्याही हाती भांडवल जमा होऊ नये, एकाच ठिकाणी संपत्ती जमा होऊ नये, ही सर्वांची संपत्ती असावी, हा विचार मांडण्यासाठी त्याचा संसाराकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. मग असा जो व्यक्ती आहे की ज्याने जगाच्या उद्धारासाठी स्वतःच्या जीवनाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं, स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केलं, त्याचबरोबर काय आपल्या संसाराची त्याने उपेक्षा केलेली आहे. मानव इतकं म्हणजे स्वतःची मुलगी औषधा वाचून मरण्याचा जो काही प्रसंग त्याने बघितलेला आहे, एवढं बघत असताना सुद्धा मानव मुक्तीची साधना त्याने केलेली आहे. म्हणजे मानव मुक्तीसाठी जे काही तत्वज्ञान त्याला लिहायचं होतं, जो काही मार्ग त्याला शोधायचा होता, त्याच्यावर तो काम करत राहिला. असा व्यक्ती जानकी अक्कासाठी हा
एक संन्याशीच आहे, म्हणून संन्यासाची आपली डेफिनेशन बाजूला ठेवून ही जानकी अक्काची डेफिनेशन आपण त्यांना सांगायला पाहिजे. रसास्वादामध्ये हे विश्लेषण येणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सर्व लिहून घेतलं तरीही चालेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आहे @मराठी @MARATHII बघा @मराठी उमाई अकॅडमी बाय विवेक पाटील हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर मी याची नोट सुद्धा टाकणार आहे, ती महत्त्वाची असेल. तुम्ही आत्ता जर मेन्स लिहित असाल तर त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. याचबरोबर आपला दुसरा जो काही व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ आन्सर रायटिंग करत असताना होणाऱ्या चुका याच्यावर असणार आहे. ठीक आहे, म्हणून महत्त्वाचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायला पाहिजे. बघा आपण पुढं काय म्हणतोय बघा, तुझ्यासारखीच त्याला एक 4 कच्ची बच्ची होती. हे तर मी तुम्हाला सांगितलंच की संन्याशी होता आणि त्याला संसारिक सुद्धा होता. हे तर आणि तरी तो संन्याशी वाटत होता. ठीक आहे, आता याच्यातनं काय की एक सामान्य रूप आपल्या एका तत्वज्ञानाचं, एका तत्ववाद्याचं, एका इतका हुशार माणसाचं एक सामान्य रूप काय असू शकतं हे जानकी अक्कानं आपल्यासमोर मांडलेले. त्यासाठी हे पात्र फक्त इथं तयार केलेले. तिच्या बोलण्यातनं एक जिव्हाळा सुद्धा इथं आपल्याला दिसतोय बघा. या भावना, जिव्हाळ्याच्या भावना तर आपल्याला इथं दिसतात. त्याचबरोबर कामगार स्त्रीला जाणवलेलं मार्क्स स्वरूप इथं नारायण सुर्वे मांडण्यास यशस्वी होतात. पूर्णतः यशस्वी होतात सर्वसामान्य बोलीभाषेतून. आता यांनी बोलीभाषाच काय इथं वापरलेली आहे, यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की मी माझ्या लोकांच्या बोलीत लिहितो. आता माझी लोक म्हणजे काय तर कामगार कशी असतात तर ती सर्वसाधारण असणारी जे काही स्वतःच्या हातावर पोट ज्यांचं आहे, सकाळी जे काही काम करून संध्याकाळी जेवण करतील, सकाळी काम केलं तर संध्याकाळचं जेवण त्यांना नशिबात आहे, असं ज्यांचं जीवन आहे त्यांच्या जीवनाशी एकरूप करणारं जे आहे तर ती त्यांची लोक आहेत. आणि त्यांची लोक ही काही खूप शिकलेली असणार आहेत का मग तर नाही, तर सर्वसामान्य जे काही अडाणी लोक आहेत तर त्यांच्या भाषेत मी लिहितो असं यांनी स्वतःच म्हटलेलं आहे. बघा ठीक आहे, पुढं काय म्हणतोय, पुढे एका सभेमध्ये मी बोलत होतो तर या मंदीचे कारण काय. आता बघा हे काय म्हणतोय, पुढे एका सभेमध्ये मी बोलत होतो तर या मंदीचे कारण काय क्वेश्चन मार्क आहे. तरच्या आधी अपसरण चिन्ह आहे. तरच्या आधी अपसरण चिन्ह आहे, त्याच्यावर त्याला गोल करा, ते लिहून घ्या की अपसरण चिन्हांचा वापर भाषेचा मुद्दा आहे. बघा तर काय अपसरण चिन्हांचा वापर नारायण सुर्वे हे त्यांच्या कवितांमध्ये करतात. आता का अपसरण चिन्हांचा वापर करत असतात हे मी तुम्हाला सांगतो एवढं वाचून झाल्यावर. काय म्हणतो, तर या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय. पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. आता बघा इथं जे आहे तर इथं जे मार्क्सचं जे काही एक विचारवंत म्हणून आधी फक्त मार्क्सची जानकी अक्काने काय केली ती बायोग्राफी सांगितली. आता मार्क्सच्या दृष्टिकोनातून म्हणजे आता हे नारायण सुर्वे स्वतः मार्क्सच्या तत्वज्ञानातून या सर्व मोठ्या मोठ्या प्रश्नांचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, काय म्हणतोय, या मंदीचे कारण काय, दारिद्र्याचे गोत्र काय. पुन्हा मार्क्स पुढे आला, मी सांगतो म्हणाला आणि घडाघडा बोलतच गेला. आता मंदी, त्यानंतर काय दारिद्र्य ही कुणाशी संबंधित आहे तर हे कामगारांशी संबंधित असणाऱ्या प्रतिमा आहेत. ठीक आहे, प्रतीक काय आहे आणि प्रतिमा काय आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावर पण बोलणार आहे. ठीक आहे, तर ह्या कामगारांच्या जीवनाशी असणाऱ्या प्रतिमा आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं मार्क्सने जी काही दृष्टी यांना दिलेली आहे तर तिच्यामधून दारिद्र्य, मंदी, गरिबी, बेकारी यांच्याविषयीचे विवेचन हे मार्क्स सुर्वे करू पाहतात. पुढे काय म्हणतोय बघा, इथे मार्क्सचे विचारवंत म्हणून असणारे भाव, आदर, जिव्हाळा, कामगारांच्या आणि मार्क्स यांचे नाते सांगणारा जिव्हाळ्याचे भाव इथं प्रकट होत राहतात. ठीक आहे, कविता मांडण्याचं जे काही महत्त्व आहे तर ते हेच आहे. काय मार्क्सच्या दृष्टिकोनातून सांगणे तर काय मंदीचं गोत्र काय. आता मार्क्सवादाने मंदी का निर्माण होते, दारिद्र्य का निर्माण होते याचं विश्लेषण केलेलंच आहे. त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा भांडवल समाजाची सुरुवात कुठून झालेली आहे तर सुरुवातीला समाज जो होता तर हा स्लेव म्हणजे गुलामगिरीवर आधारित असा एक समाज होता. म्हणजे काय, ज्यांच्याकडे थोडीफार संपत्ती आहे ते गुलाम खरेदी करायचे आणि आपल्या शेतामध्ये किंवा आपले जे काही युनिट त्यांचे जे काही कारखाने असेल किंवा वॉटेवर काय असेल ज्यांचं म्हणजे काय आर्थिकता जिथं चालत असेल तिथं त्यांना काम करायला लावायचे आणि त्यांना फक्त पिण्यापुरतंच त्यांना म्हणजे 12 इयर स्लेव नावाचा मूव्ही आता येऊन गेला बघा, त्याला ऑस्कर सुद्धा मिळालेला आहे. तर तो मूव्ही तुम्ही बघा. तर सुरुवातीचा काळ जो होता
तर तो गुलामगिरीवर आधारित होता. त्याच्यानंतरचा काळ जो होता तर तो सरंजामशाहीवर आधारित होता. त्याच्यानंतरचा काळ जो आलेला आहे हा भांडवलशाहीवर आधारलेला काळ आहे. आत्ता जी चाललेली आहे तर तो भांडवलशाहीवर आधारित काळ होता. आणि याचा पुढचा काळ कसा असेल हे मार्क्सवादी दृष्टिकोनातून आपल्याला समजते बघा. हे यांनी म्हणजे मार्क्सवादाने केलेलं विश्लेषण आहे समाजाच्या इतिहासाचं. आणि माणसाचा इतिहास, समाजाचा इतिहास जर आपण बघितला तर हा वर्ग संघर्षाचा नेहमी इतिहास राहिलेला आहे. वर्ग संघर्ष म्हणजे गुलामांविरुद्ध ज्यांचे फार्म्स होते, मोठे मोठी शेतं होती अशी लोक. त्यानंतर सरंजामांमध्ये काय तर पुन्हा तेच की जमीन केंद्रीय व्यवहार आणि त्याच्यावरचे मजूर असणारे. आणि तिसरा आता काय तर भांडवलवादी लोक जे आहेत ते आणि कामगार यांच्यातलं म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहासच नेहमी आलेला आहे. आणि ज्या ज्या लोकांनी एकजूट झाली आणि ज्यांनी मागण्या केल्या आणि ज्यांनी उठाव केले तेव्हा ते मागण्या मान्य झाल्या आणि ते उठाव सक्सेसफुल झाले असं ज्यांचं म्हणणं आहे बघा. सरंजामशाहीच्या काळामध्ये सरंजामांविरुद्ध उठाव करणारे हे भांडवलवादी होते. का होते तर सरंजाम जे काही लोक होती, सरंजामी व्यवस्थेमध्ये जे काही सरंजाम असायचे तर ह्या भांडवलवाद्यांवरती कर लावायचे. त्यांचं उत्पन्न हे काय करायचे तर त्याला एक लगाम लावायचे की जास्त उत्पन्न झालं नाही पाहिजे असं त्यांच्यावर एक हे लगाम लावायचे. तर याच्या विरुद्ध उठाव करणारे हे भांडवलवादी होते. स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी सरंजामशाही ही व्यवस्था उलथवून लावली आणि भांडवलशाही व्यवस्था त्यांनी लागू केली. आणि आता भांडवलवाद्यांविरुद्ध कोण संघर्ष करतायत तर कामगार स्वतः संघर्ष करतायत. ठीक आहे, पुढे काय म्हणतंय बघा. आतापर्यंत आपण जर बघितलं ना त्याची भाषिक वैशिष्ट्ये थोडेसे याचे बघायला पाहिजे. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता भाषिक वैशिष्ट्यांमध्ये, तर निवेदनाने यांनी सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, निवेदन कुठल्या भाषेमध्ये आहे तर निवेदन हे प्रमाण भाषेमध्ये आहे. जानकी अक्का जेव्हा येते तर तेव्हाची भाषा कुठली आहे तर तेव्हाची भाषा ही बोली भाषा आहे. त्यानंतर काय कामगारांची प्रतिमासृष्टी याच्यामध्ये आलेला आहे. दारिद्र्य, कामगार, संप, त्यानंतर काय दारिद्र्याचं गोत्र काय आहे ह्या प्रतिमासृष्टी याच्यामध्ये आलेला आहे. एक प्रसंग याच्यामध्ये भाषेच्या मुद्द्यामध्येच हे आपण भाषिक वैशिष्ट्यामध्येच आपण सांगू शकतो. प्रसंगात्मक ही कविता आहे तर संपाचा हा एक प्रसंग यांनी इथं वर्णन केलेला आहे. प्रमाणभूषी आणि तसेच बोलीभाषी अशा दोन्ही पण याच्यामध्ये आलेल्या आहेत बघा. ठीक आहे, त्यानंतर संवादात्मक शैली आणि संवाद कुणाशी आहे तर स्वतःशी असणारा संवाद आहे. त्याचबरोबर समष्टी म्हणजे काय समाजाशी असणारा संवाद सुद्धा आहे. याच्यापुढे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा मी समष्टी हा शब्द वापरेल तर समष्टी म्हणजे काय तर समाजासंबंधी जगासंबंधी एक होलिस्टिक अप्रोच जे देतो त्याला आपण समष्टी असं म्हणतो बघा. समष्टी अर्थव्यवस्था म्हणजे काय मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो लेवलवर म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे आहे त्याला समष्टी हा शब्द आहे. ठीक आहे, जेव्हा जेव्हा आता मी बोलेल तेव्हा. त्यानंतर इथे बॅनर नावाचा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे. त्यानंतर काय कविता बिवी ते आता पुढे येईल. समजा आता पुढे काय म्हणते बघा. परवा एका गेट सभेत भाषण ऐकत उभा होता. मी म्हणालो आता इतिहासाचे नायक आपणच आहोत आणि या पुढच्या सर्व चरित्रांचेही. आता मी म्हणालो इथं नक्कीच हे नारायण सुर्वेंबद्दल बोलतो, नारायण सुर्वे स्वतःबद्दल बोलतायत मी म्हणालो. पण वस्तुतः हे जे विचार मांडले गेलेले आहेत हे विचार जे आहेत हे मार्क्सचे विचार आहेत. म्हणजे काय मी म्हणालो म्हणजे काय तर वस्तुतः हे शब्द मार्क्सचे आहेत. हे मार्क्स म्हणालेला आहे. काय म्हणालेलं आहे आता इतिहासाचे नायक आपणच आहोत या पुढच्या सर्व चरित्रांचेही. म्हणजे आता इथं लक्षात ठेवा की आता इतिहासाचे नायक आपणच आहोत म्हणजे याचा अर्थ काय होतो इतिहासाचे नायक आपण आहोत. आतापर्यंत जो काही इतिहास लिहिला गेलेला आहे हा राजांचा इतिहास आहे, हा पुढाऱ्यांचा इतिहास आहे, हा सर्व सरसेनापतींचा इतिहास आहे. म्हणजे इतिहासकारांनी सुद्धा सर्वसामान्य जनतेला, कामगारांना, जे काही पिसल्या गेलेले आहेत, जे काही सर्व हार आहेत यांना दुर्लक्षित केलेलं आहे. मग अशा लोकांचा इतिहास कुठंच नाहीये. म्हणून मार्क्स काय म्हणतो की आता हे बदलणार आहे. आता सर्वसामान्य माणसाचा इतिहास लिहिला जाणार आहे आणि त्याच्यासाठी मार्क्सवादी तत्वज्ञानाची आवश्यकता आहे. हे इथं यांना बोलायचं आहे. मग या इतिहासाचा नायक आता कामगाराला करायला पाहिजे इथं यांना नारायण सुर्वेने सांगतो. तर आपलं हे आहे याच्या मागं हिडन मिनिंग आता काय लुप्त अर्थ काय आहे की ते मी तुम्हाला सांगतो. आता इतिहासाचे नायक आपणच आहोत या पुढच्या सर्व चरित्रांचीही. आता चरित्र कुणाची लिहिल्या गेलेली आहेत तर याच्या मागचं हिडन मिनिंग काय आहे तर कामगार आता मालक होणार आहे. म्हणजे साम्यवादाने किंवा मार्क्सवाद्यांनी त्यांचा फिलॉसॉफीचा तत्वज्ञानाचा कोर पार्टच हा आहे की एका माणसाच्या हातात सर्व काही संपत्ती जाऊन न जाता
सर्व कामगारांची ती संपत्ती असायला पाहिजे, म्हणजे काय सर्व कामगारांना मालक हा दर्जा मिळाला पाहिजे. म्हणून याच्या मागचं काय, इतिहासाचे नायक आपणच होणार आहोत आणि या पुढच्या चरित्रांचेही. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आता कामगार हा मालक होणार आहे आणि हे असं झालं तरच सगळं काय पुढे टिकणार आहे, हे यांचे विचार आहेत बघा. ठीक आहे. या पुढच्या चरित्रांचेही. चरित्र कुणाचं असायचं तर ज्यांनी काहीतरी मोठी कामगिरी केलेली आहे अशा लोकांचं चरित्र असायचं बघा. आणि त्या चरित्रांची आता गरज राहिलेली नाहीये, कारण इतिहास हा आपला आता कामगारांचा असणार आहे. हा याच्या मागचा हिडन मिनिंग आहे बघा. म्हणजेच काय, कामगारच मालक होणार आहे हे पण त्याला म्हणायचं आहे. आता बघा, आत्तापर्यंत जी काही कविता आत्तापर्यंत आपल्या समोर आलेली आहे ना, तर ही कविता जी आहे तर ही जी कविता आहे तर ही आत्तापर्यंत एकदम स्ट्रेसफुल अशी कविता आहे की बाबा दारिद्र्य आलेलं आहे, मंदी आलेली आहे, हे काय सर्व इथं दिसतंय बघा. ठीक आहे. तर आता इथून पुढं एक युटर्न, एक वळण ही कविता घेते, तर ते महत्वाचं आहे. काय म्हणते, तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजवली. ठीक आहे. म्हणजे काय, मार्क्सनेच मोठ्याने टाळी वाजवली. खळखळून हसत पुढे खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय, छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा. म्हणजे याचा अर्थ काय की ही जी काही ताणलेली परिस्थिती आहे, हे जे काही आपल्यासमोर दुःख आलेलं आहे, तर या दुःखामध्येच काय म्हणू शकतो आपण त्याला, या दुःखामध्येच न राहता ती परिस्थितीला एका दुर्दम्य आशावादाकडे घेऊन जाणे, म्हणजे काय, हे सगळं बदलणार आहे. ठीक आहे. याच्यासाठी हे तत्वज्ञान किंवा ही कविता महत्वाची आहे बघा, की त्या एका ताणलेल्या परिस्थितीत न राहता तिथे कुठेतरी ताण मोकळा व्हा म्हणून खळखळून हसणे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तत्वज्ञान, मार्क्सचे काही तत्वज्ञान आहे त्याची प्रतिभा जी आहे ही मृदू करणे, हे इथं याचं उद्देश आहे. पुढे काय म्हणतो, खांद्यावर हात ठेवीत म्हणाला, अरे कविता बिविता लिहितोस की काय, छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा. आता गटे कोण होता ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. आता काय म्हणते बघा, छान कविता बिविता हा जो शब्द आलेला आहे तर हा जोड शब्द आहे बघा. आणि जोड शब्द काय, तर त्या बोलण्यातला एक आवेग ठेवण्यासाठी, त्या बोलण्यातला सांगण्यातला एक आवेग तिथं असण्यासाठी हा एक यांनी केलेला जोड शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे काय म्हणतोय बघा, छान छान, मला सुद्धा गटे आवडायचा. आता छान छान या शब्दातनं यांनी, या शब्दाच्या पुनरुक्ती म्हणजे काय की एक शब्द 2 वेळा किंवा 3 वेळा यांना पुनरुक्ती आपण म्हणतो. ठीक आहे. या शब्दाच्या पुनरुक्तीतून यांनी काय केलेलं आहे तर एक नाद निर्माण केलेला आहे. भाषेचा मुद्दा आहे बघा हा. तर यांनी काय केलंय की एक नाद निर्माण केलेला आहे. हा नाद कशासाठी निर्माण होतो तर एक पद्यात्मक सेन्स असावा, म्हणजे नाही का, एक पद्य आपण लिहितोय त्याचा एक सेन्स निर्माण व्हावा म्हणून छान छान असं शब्दांची पुनरुक्ती करण्यात येत असते. तर त्याचं हे एक रूप आहे बघा. त्याचबरोबर काय, आशावादी प्रवृत्ती सुद्धा इथं दर्शवते. मार्क्स तत्वज्ञानाबरोबरच प्रसन्न आणि मधुरूप इथं साकार होते. मार्क्सवादी विचार जे काही आतापर्यंत आपण बघितलेले आहेत तर हे इथं कविता ही संपते बघा. तर आतापर्यंत आपण जे काही सुरुवातीपासून या कवितेबद्दल बोललेलो आहे तर कृतिशील मार्क्सवादाची विचारधारा याच्यामध्ये येते. त्यानंतर मार्क्सवादाबद्दल आपण अजून काय म्हणू शकतो तर यांनी जे काही सांगितलेलं आहे, संन्याशाला सगळीकडचीच भूमी सारखीच. म्हणजे याचा अर्थ काय होतो, मार्क्सवाद्यांनी फक्त काय युरोपबद्दलच बोललेलं आहे का, फक्त रशियाबद्दलच बोललेलं आहे का, नाही तर सर्व पृथ्वीबद्दल, सर्व समाजाबद्दल. म्हणजेच काय होतं, सगळीकडची भूमी सारखीच, म्हणजे त्याने संपूर्ण पृथ्वीवर जो काही समाज आहे संपूर्ण समाजाबद्दल त्याच्या उद्धारासाठी त्यांनी हे तत्वज्ञान दिलेलं आहे बघा. हे एक म्हणजे काय ब्रॉड कॉन्सेप्ट मार्क्सवाद्याचा इथं आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढं आपण याच्यामध्ये मी तुम्हाला अपसरण चिन्हाचं काहीतरी सांगणार होतो बघा. अपसरण चिन्ह म्हणजे पुढे एका सभेमध्ये मी बोलत होतो तर या मंदीचे कारण काय. आता अपसरण चिन्हांचा वापर इथं यांनी जो केलेला आहे, तरच्या आधी जो काही डॅश दिसतोय बघा त्याला अपसरण चिन्ह म्हणतो आपण. तर चिन्हांचा काय वापर केलेला आहे तर लोक परंपरेची पद्धती, डॅश अपसरण चिन्हांचा वापर ही लोक परंपरा म्हणजे लोकसाहित्य आपल्याला जे काय पहिल्या पेपरला अभ्यासाला आहे. लोकसाहित्य म्हणजे काय की जे काही ज्याला लिखित स्वरूप नाहीये, हातग्याची गाडी तुम्हाला माहित असतील बघा, किंवा तुम्ही लहानपणी आरिंग मिरिंग लोंगाचिरिंग अशा काही हे खेळलेले आहेत. तर ही लोक परंपरेतून आलेली ही काही कविता असतात किंवा ही काही गाणी असतात बघा. तर हे जे काही लोक परंपरेतून ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत, कथा पुढे आलेल्या आहेत, तर याच्यामध्ये हे सांगताना अपसरण चिन्हांचा वापर करण्याची पद्धती आहे. आणि त्यासाठी हे अपसरण चिन्ह म्हणजे आता जेव्हा आपण अपसरण चिन्ह वापरतात
असं जर आपण मुद्दा लिहिला भाषेच्या याच्यामध्ये की नारायण सुर्वे हे अप्सरांच्या चिन्हांचा वापर करतात, त्याच्यामागं कारण सांगणं हे गरजेचं आहे की अप्सरांच्या चिन्हांचा वापर का करतात. कारण की नारायण सुर्वेंवर जसा मार्क्सवादाचा प्रभाव आहे त्याच प्रकारे त्यांच्यावर लोकसाहित्याचा सुद्धा प्रभाव आहे. मग यांच्यावर लोकसाहित्याचा प्रभाव का आहे हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. का आहे तर नारायण सुर्वेंनी स्वतःच म्हटलेलं आहे की मला कुठल्याही प्रकारची परकीय भाषा येत नाही, माझं कुठल्याही प्रकारचं वाचन झालेलं नाहीये इतर भाषांमधलं, म्हणून मी माझ्या लोकांच्या भाषेतच लिहितो आणि माझ्या लोकांच्या भाषेमध्ये मी जेव्हा लिहित असेल तर माझे जे काही अनुभव आलेले आहेत, मला स्वतःला जे काही अनुभव आलेले आहेत तर ते अनुभव जे आहेत हे लोकपरंपरेतून आलेले आहेत, म्हणून अप्सरन चिन्हांचा वापर त्यांच्या कवितांमध्ये येत राहतो हे सांगणं गरजेचं असतं. म्हणजेच मी तुम्हाला जे म्हटलं होतं की आपलं लिहित असताना ह्या चुका होतात बघा. रसस्वाद लिहित असताना आपल्याला भाषेचा एक मुद्दा लिहावाच लागत असतो, त्याच्यामध्ये ह्या चुका आपल्या होत असतात की आपण सरळ सरळ लिहितो की ते अप्सरन चिन्हांचा वापर करतात, जोड शब्दांचा वापर करतात, शब्दांची पुनरुक्ती त्यामध्ये येते, असं लिहून मार्क्स येत नाही. टेक्निकली करेक्ट आहे पण मार्क्स येत नाही. तुम्हाला 500 पैकी 300 प्लस जर क्रॉस करायचे असतील किंवा 330 कडे जायचं असेल, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर बघितलं 361 मार्क्स आपल्याला आलेले आहेत. मराठी साहित्यामध्ये 357 पर्यंत टॉपर गेलेले आहेत. तिथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात बघा. ठीक आहे, पुढचं जे काय असेल तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता याला सुरुवातच केलेली आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याला म्हणजे नारायण सुर्वेंचं सुरुवातीपासूनचं साम्यवाद काय आहे, साम्यवादाची वैशिष्ट्ये काय आहेत हे सर्व एका लेक्चरमध्ये संपवून अर्ध्या पाऊण तासाच्या लेक्चरमध्ये संपवून पुढे आपण त्यांची हा कविता संग्रह संपवणार आहे. धन्यवाद.